राज्यघटनेच्या आधारावर आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अभिलालदादा देवरे, सर्व धर्म समभाव, तरुण पिढीच्या भविष्यासाठी सुट्रेपाडा पुण्यनगरीमध्ये अन्न पाणी त्याग आमरण उपोषण करत आहेत. आजचा तिसरा दिवस, संध्याकाळची वेळ. भारतीय राज्यघटनेच्या कलम 14, 16, 19, 21, 23, 39, 41 या आधारावर वस्ती शाळेतील 12वी पदवीधर तरुणांना पोस्टाद्वारे शिक्षण देऊन त्यांना प्रमाण नोकरी दिली. या आधारावर तसेच राज्याचे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, मंगलप्रभात लोढा या मंत्री महोदयांच्या दिलेला शब्द प्रमाणित करू 10 लाख तरुणांना ते रोजगार देणार होते. आता आम्हाला 1,34,000 तरुणांना आहे त्याच आस्थापनावर प्रमाण नोकरी द्यावी. त्याच पद्धतीने स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टच्या दिवशी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब 3.5 कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार होते. तर त्या सर्व तरुणांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून द्यावा. परंतु 1,34,000 तरुणांना तात्काळ तुम्ही कामगार कायद्यामध्ये मी बसलो आहे. मी स्वतः शिक्षण क्षेत्रात इथं 3रीचं वर्ग सांभाळलं आणि मला जो कायदा लागू झाला त्या कायद्यानुसार संपूर्ण राज्याच्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. अन्यथा मी अन्न, पाणी आणि औषध घेणं सुद्धा त्याग करणार आहे. जर ते दिलं नाही तर यांना संविधान मान्य नाही आणि ते देत नाही त्यांना संविधान मान्य नाही. परंतु विरुद्ध पक्षाच्या नेत्यांना सुद्धा मला एकच म्हणायचं आहे, आपण लोकसभेच्या वेळेस संविधान दाखवून मतदान घेतलं, लोकसभेत आला, विधानसभेच्या वेळेस तसंच केलं. मग संविधानावर बोलणारे जेवढे राजकीय नेते असतील तर सत्ताधारी असो विरुद्ध पक्ष असो, तर त्यांना जर संविधान मान्य असेल तर ते अभिलालदादा देवरे यांच्या स्टेजवरती येऊन सुट्रेपाडा इथं आम्हाला जाहीर पाठिंबा देतील आणि आमचा तरुण पिढीचा जो रोजगार आहे तो उपलब्ध करून देतील. अन्यथा आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सगळ्यांचा बाप शेतकरी याची ताकद ही येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या वेळी दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि जगाला संदेश देईल की आमच्या भारत देशातील सत्ताधारी आणि विरुद्ध पक्षाच्या नेत्यांना संविधान मान्य नाही. देशामध्ये किंवा जगामध्ये आज तरुण पिढीमध्ये पहिला तरुण असा आहे की 34व्या वर्षी मी अन्न, पाणी त्याग आणि परिवाराचा त्याग करून सर्व धर्म समभाव तरुणाच्या रोजगारासाठी इथं आमरण उपोषण करत आहे. सुट्रेपाडा ही पुण्यनगरी या जगामध्ये प्रसिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आणि संविधान या सत्ताधाऱ्यांना मान्य नाही, विरुद्ध पक्षांना मान्य नाही असा संदेश जाईल. इथंच थांबतो. जय भारत, जय महाराष्ट्र.